रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. देशातील पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं. एकूण 823 प्रवाशांची क्षमता असलेल्या या रेल्वेत 16 आधुनिक कोच आहेत. ही गाडी मालदा रेल्वे स्थानकातून हावडा, गुवाहाटी आणि कामाख्या दरम्यान धावेल. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज रविवारी नागपुरातील इकॉनॉमिक्स एक्सप्लोजिव्ह कंपनीला भेट देतील. कोंढाळी मार्गावरील शिवा सावंगा येथील कंपनीचा संपूर्ण परिसरात नो फ्लाय झोन लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार 17 जानेवारी रोजी मध्यरात्रीपासून ते 18 जानेवारी रोजी 12 वाजेपर्यंत शिवा सावंगा येथील इकॉनॉमिक्स एक्सप्लोजिव्ह कंपनीचा संपूर्ण परिसर नो फ्लाय झोन राहील. या कालावधीत केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचं हेलिकॉप्टर वगळता इतर कोणतंही हवाई मार्गाने प्रवास करणारं साधन वापरण्यास प्रतिबंध राहील. जातीभेद संपवण्यासाठी जात न पाहण्याची सवय प्रामाणिकपणे गिरवल्यास पुढच्या दशकभरात जातीभेद संपुष्टात येतील असा विश्वास सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी वर्तवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथे संगोष्ठी अर्थात लोकचर्चेत ते बोलत होते. उपस्थित नागरिकांनी लिखित स्वरूपात विचारलेल्या अनेक शंकांचं त्यांनी सविस्तर निराकरण केलं. प्रख्यात इतिहासकार, संशोधक, लेखक डॉ. रामचंद्र मोरवंचीकर यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथे अल्पशा आजाराने निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. लोकसंस्कृती कशी विकसित होत गेली याचा अभ्यास करण्यासाठी पाणी हा इतिहासाचा केंद्रबिंदू मानून त्यांनी अभ्यास केला. मोरवंचीकर यांचं नाव त्यात अग्रक्रमाने घेतलं जातं. पैठण इथल्या उत्खननात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. प्रसिद्ध वेरूळ महोत्सव सुरू करण्यासाठी त्यांनी प्रशासनाच्या पुढाकाराने मोलाचे प्रयत्न केले. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे 200 संशोधनात्मक निबंध, इतिहास आणि इतर विषयावरील 16 ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे मोहोळ जवळील एका गावात झालेल्या दुर्घटनेत अक्कलकोटला निघालेल्या कारचा भीषण अपघात होऊन 5 जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये 3 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. वाहन चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. जालना इथे लागू असलेली संचारबंदी काल रात्रीपासून शिथिल करण्यात आली आहे. धनगर समुदायाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्याच्या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना तसंच अंबड शहरात काल संचारबंदी लावण्यात आली होती. राज्यात काल सर्वात कमी 8.3 तापमान गोंदियात नोंदवलं गेलं. त्याखालोखाल नागपूर इथे 10.2 तर जळगाव इथे 10.5 तापमानाची नोंद झाली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 11:58 ऐकू शकाल.